धर्मशाला. वा, पूर्ण क्लाउड्स. आणि इथे आता थोडा वेळा पहिले पाऊस पडलेला आहे. आय थिंक रात्रभर इथे रेनफॉल झाली. आणि त्या साईडला तिकडे झाडांवर स्नो पण आहे. तर ही आमची इथली रूम. इथून नाही अजून स्नोफॉल थोडा वेळा. ह्याच्या पुढची जी रूम हा, बघू आपण. क्लास आहे रूम एकदम. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही धर्मशालामध्ये. मी इथे आल्या आल्या स्नो पडतोय. माहोल माहोल हे बघा, माहोल पूर्ण स्नो. हा आपल्या समोर पडला. हा आधी काहीच नव्हतं इकडे. हे बघ, इथे काहीच नव्हतं आधी आलो तेव्हा सकाळी. आता लाईव्ह स्नोफॉल होतोय. खूप थंडी. लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. हे बघ, आमच्या कपड्यानं सुकलेलं नाही. आणि आता 2 दिवस झाले तसे तिथे आमच्याकडे. आणि आंघोळ करायला जायचं होतं. गरम पाणीच नाही. म्हणजे सोलारचं वाटतं काही. इथं कोणत्या हिशोबाने सोलार लावलं यांनी? सोलारचं माहिती आहे, हिटरवरती. इथे हिटरवरती होतं इलेक्ट्रिकवालं. तेव्हा तर सोलारवालं. पाय कुळकुळचा आहे. घसा पूर्ण पॅक झालाय माझा. घसा, हात, पाय पूर्ण जाम आहे डायरेक्ट. टोटल पॅक आहे. आता इथून इथे काय काय करायचं? टी गार्डन, ते स्टेडियम, त्यानंतर दलाई लामा टेम्पल आणि त्यानंतर लोकल मार्केट. बस आज एवढंच आहे. रात्री डीजे नाईट वगैरे. डीजे नाईट आहे की नाही आपल्याला नाही माहिती. हे पाऊस चालू काही सांगता येत नाही. बघू. जर झाली तर झाली. रूम तर तुम्ही बघितली नाही तर नाही. आता आम्ही गरम पाण्याची वाट पाहतो. फ्रेश होऊन एकदा परत व्हिडिओ करतो. व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा, इकडं बघ ना, इकडं बघ ना, इकडं पूर्ण स्नो आहे. हे बघा, स्नोफॉलच चालू आहे. स्नो प्लस रेन प्लस ऊन पण आलं होतं. थोड्या वेळा पहिले इथे ऊन सुद्धा येऊन गेलंय. ते लावसीला गेलो असं सगळं पाहायला भेटलं असतं. पूर्ण म्हणजे खूप झालं. एवढा बर्फ खूप झाला आपल्याला. आता आम्ही ऑलरेडी खूप दमलेलो आहे. आम्हाला आता म्हणजे वाढलं बघा. आता घरी जायची इच्छा होत राहिली. इंटेन्सिटी वाढली. ठीक आहे, भेट थोड्या वेळात. फायनली आम्ही रेडी झालो. पण तरी हे बघा, स्नोफॉल. भाई साहब, हाताने जाऊ शकता आपण बाहेर. प्लॅन फ्लॉप. रेडी झालो पूर्ण. स्नो स्नो स्नो. एक शिमलात भेटला आणि धर्मशालाला भेटला. एक्सपेक्टेड होतं मनालीला भेटेल. हां, तो नाही भेटला आपल्याला. खतरनाक थंडी होती. तुझं बाबा तिथे चाललाय तिकडे. बघू आता आजचा आउटफिट. आता आम्ही दोघंच निघालोय फक्त. कोणी यायला तयार नाहीये. 10च्या 10 जण थंडीला घाबरून झोपले मध्ये. आम्ही बघू, लोकल मार्केट वगैरे फिरतोय आणि मंदिरात जातोय. आमचा कॅप्टन सुद्धा झोपलेला आहे. प्राचीन मंदिर, टेम्पल अँड वॉटरफॉल इकडे. चला बघू. आता चाललो. कधी स्नो, कधी ऊन, मध्येच ऊन, मध्येच पाऊस. सगळं एकत्र चालू आहे. इकडचं वेदरच तसं. मार्केट आलं रे टेम्पल.
टेम्पल वर काय मस्त मार्केट आहे बघा. ड्रीम कॅचर. चल चल पहिले मंदिरात जाऊ. खिंड गेलो आम्ही. खतरनाक चड्डी बाहेर. मी पाय झोपले. हा एक मध्ये झोपला आहे. खूप भारी. कसली इच्छा नाही आता. घरी घेऊन चला आम्हाला. महाराष्ट्र आपलं आपलं. झोपतो आता आम्ही. ब्लँकेट वगैरे बांधलो. आता 1:12 झाले. सगळेजण धर्मशाला स्टेडियम. आज दिवसभरचं काहीच नाही झालं. हा पहिला स्पॉट आहे. वे टू विजिटर स्टँड. हे बघा स्टेडियम. त्यावेळी नाही का रे. हो 30 रुपये तिकीट आहे आपल्याला. तिकीट बाहेर काढायचं. तिकीट पण आहे 30 रुपये. एंट्री मारायची. स्टेडियमचा व्ह्यू घेऊ. लाईट्स बघ विश्वास. हो इथं मॅच नाही होत जास्त. नाही देव जास्त असतो ना. देव खूप पडते. चलो छोट आहे रे. हे बघा गाईस. हे कोणती लहान लहान मुलांची मॅच चालू आहे. हा छोटे टीव्ही मध्ये मोठं दिसतंय. मॅचच्या टाइमला मोठं दिसतं. अच्छा. झालं आता स्टेडियमच्या बाहेर निघालं. काहीच नाही. छोटं आहे साईज वगैरे. नॉर्मल आहे. इथे फक्त दोन गोष्टी वाटतं. आमलेट मॅगी. ऑमलेट मॅगी आम्ही 5 दिवसापासून तेच खातोय. भाई मॅगी खातोय आम्ही. ऑमलेट खातोय. इथं टाइमपास करण्यात काय अर्थ नाहीये. 50-60 रुपये एवढं काही नाहीये. 30 रुपये देऊन स्टेडियम बघायला भेटतंय. आता फोटो काढायचे 2. आता टी गार्डन. टी गार्डनला फोटो चांगले येतील मे बी. हा थोडे. फायनली आम्ही आहे टी गार्डन मध्ये. मस्त आहे. काही नाही 15 मिनिटं भेटले आम्हाला. फक्त फोटो वगैरे काढले. 2-3 सिनेमॅटिक घेतले. मस्त व्ह्यू इथे बघा. तो व्ह्यू बघ. हा पूर्ण व्ह्यू. तो व्ह्यू बघ. पुढे सगळा बर्फ पडलाय बाई. पूर्ण बर्फ पडलाय तिकडे. मी तर पाहिलंच नव्हतं बाई. काश्मीरची आला का पंख्या. आला जंगल भारी. इथले रस्ते खूप भारी. कंटिन्यू घाट आहे. मस्त आहे. पण हे बघा इथे चहा भेटते. हे फोटोशूट वगैरे थोडं टाइमपास करताय फक्त. काही नाही. आता अंधार झालाय. आता जो हॉटेलला. ठीक आहे बाय. भेटू मग आता हॉटेलला. हे बघा बर्फ कसा दिसतोय. माउंटेन्स. हे ते केदारनाथ वगैरे त्या टाईपचं दिसतंय ना एकदम. पूर्ण किती कसला माहोल दिसतोय भाई. पहाड आहे. हे नव्हतं माहिती. इकडे लगेच टी गार्डन आहे. आता आम्ही बसले चाय सुट्टा बारला. खतरनाक थंडी आणि ते दलाई लामा टेम्पल बंद होऊन गेला. लेट झालो आपण. ते टी गार्डन मध्ये लेट झालो. टी गार्डन नव्हतं. हां आता सध्या आम्ही दोघंच आहे. बाकीचे सगळे गेले. कुठे गेले काय माहिती.
400 रुपये 400 का एक पॅकेट भाई. इथे फक्त चहा ऑर्डर केली. 8:30ला डिनर आहे आणि त्यानंतर मग आजचा व्लॉग एंड. बाकी आता उद्या लास्ट, आजचा 5वा दिवस आहे, लास्ट सेकंड आहे. उद्या लास्ट डे अमृतसर. भेटू आपल्या महाराष्ट्रात. तेच चांगलं आहे. नाही इकडे मस्त इकडे पण मस्त आहे. थंडी आपल्याला सवय नाही. आपल्याला सवय नाही आपल्या बॉडीला, त्यामुळे थंडीचा विषय आहे. ठीक आहे, भेटू नंतर. इथलं गाय पण क्यूट आहे. खरंच क्यूट आहे. हे मार्केट आहे, महाग मार्केट आहे. लय महाग आहे. इथे आपण कासवचं सांगू. आम्ही ते एवढं कासव घेतलं, म्हणजे छोटं. विचारलं, छोटं एकदम छोटं कॉईन एवढं. त्याची प्राइस होती किती, 700 रुपये. 700 रुपये. खतरनाक बाई खतरनाक. आम्ही जातो हॉटेलला. कुठे जायचंय आपल्याला? इकडून रोड कुठे आहे आपल्याला? इकडे जायचंय का? कॅप्टन कुठे आहे? आता हॉटेलला जातो. गाडी कुठपर्यंत आलती? इथपर्यंत आलती ना? तिकडे सोडलं आपल्याला? नाही रे, हो. हा इथे सोडलं आपल्याला. तर इथूनच असं नव्हतं. इधर शॉर्टकट असं ना इकडून. कॅप्टनला बोलव मग. त्यालाच काही माहित नाहीये. कॅप्टन के कुछ पता इथले रस्ते नाही. एकदम छोटे छोटे आहे बघा. 2 गाड्या पण बस. एवढेच 2 गाड्या बसत नाही. एक मोठी आमची आली की लगेच ट्रॅफिक जाम. अर्धा रस्ता आम्हाला अर्धा जास्त ट्रॅफिक काढायला लागला. प्रत्येक ठिकाणी शिकवटी. घसा लागलाय भाई घसा. उद्या आपली मनालीची ट्रिप एंड होऊन जाईल. खूप enjoy केला. या एकदा मनाली पण. इतका एन्जॉय केला ना भाई. मस्त आहे. लय फिरलोय आपण लय. भरपूर. सगळं आठवणार आहे भाई. म्हणून तर व्लॉग केले. प्रत्येक क्षण. कसं आता 10 वर्षानंतर direct बघू आता यायचं. मोबाईल मध्ये स्टोरेज पण राहत नाही, म्हणून युट्यूब वर अपलोड करून देऊ. स्टोरेज आहे. हे कोणतं गाव आहे? मॅक्लोडगंज. मॅक्लोडगंज. हे बघा. आय लव्ह मॅक्लोडगंज. वाव. बोलते आयफोन. नुसतं आयफोन नाही, प्रो आहे. प्रो आहे. हा, 3 डोळ्यांवाला फोन आहे. 3 डोळ्यांवाला आहे. आपण बरोबर चाललो ना. खूप मदत केली आहे आयफोनने. रफ वा. अरे बरोबर तर चाललो ना आपण. वर पण रोड आहे यार. ऐकायला नाही का? पोलीस भाऊ चालले. आपण चला आता हॉटेलला जाऊन भेटू. हरवलं तर अवघड होईल.